बीडच्या शिरूर तालुक्यातील घाटशील पारगाव येथे अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेला जवळपास 42 दिवस पूर्ण झाले आहेत. 7 लोकांवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र अद्याप आरोपींना अटक न केल्यामुळे जे पीडित कुटुंबीय आहेत ते एसपी ऑफिसच्या दारामध्ये आलेलं आहे. आम्हाला न्याय द्या अशी मागणी केलेली आहे. ज्या कुटुंबियांना मारहाण झाली होती हात बघू शकता, हात देखील त्यांचा मोडलेला आहे. दुसरी गोष्ट पाहायला गेलं तरी संपूर्ण कुटुंबीय या मुलाला ज्या पद्धतीने मारहाण झाली होती या महिलेचा तो हात आहे. आपण बघू शकतो कशा पद्धतीनं मारहाण झालेली आहे. अमानुष अशी महिलांना जर मारहाण होत असेल तर राज्यातील महिला सुरक्षित आहेत, कारण राज्याचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र महिला जर सुरक्षित नसतील तर प्रश्न देखील गंभीर बनण्यात चाललेला आहे. माझ्यासोबत त्या महिला आहेत. काय नेमकी झालं होतं विचारणार आहे. काय झालं होतं नेमकं त्या दिवशी? त्या दिवशी काहीच झालं नव्हतं. आम्ही रानात गेलेलो होतो. रानात गेल्यावर तिने आमंदाब की आम्हाला येऊन इतकं मारलंय की खूप मारलंय, लई मारलंय म्हणजे लई. पोराला म्हणले माझ्या समोर लगेच फाशी देतो, लगेच माझ्या समोर ओढून नेलं. आणल्याच्या नंतर जीवत मारतो. मला काही चालता आलं नाही, काही नाही. म्हणले हिला जाग्यावर फाशी द्यायची, पण मला काही बांधलं नाही, मला सोडून दिलं. पण पोराला माझ्यापासून घेऊन ओढीत नेलं तिकडं. तिकडं नेलं बी लई लांबर नेलं त्याला, एकनाथवाडीपर्यंत. आता तिकडं काय मुलाचं आणि त्या मुलीचं काही आम्हाला माहित नाही. त्या मुलीला आम्ही भरपूर जपलं होतं, आमच्या मुलीप्रमाणे धरलं होतं. आम्हाला तिचं खूप दुःख आहे, आम्हाला खरं दुःख आहे. आम्ही लय आमचे माणसं म्हणजे असे चांगले पण राहिले नाही 2-3 महिन्यात, पण त्यांना वाटतं यांना दुःख नाही, आम्हाला भरपूर दुःख आहे तिचं. एका डोळ्यामध्ये अश्रू आहेत, दुसऱ्या डोळ्यामध्ये लय दुःख आहे. माझ्या मुलीसारखी मी संभली. ते काही जरी म्हणत असले तर माझ्या मुलीसारखी मी संभली, पण माझा काही सार केला नाही त्यांनी. मग मुलाचं आणि तिचं काय तिकडे झालं ते आम्हाला काही माहिती नाही. काय नेमकी मुलगा कुठं होता तुमच्या सुनबाई राहायला कुठं होती? मुलगा खोपोलीला होता ड्युटीला, आणि सून तिकडे गेलेली होती. पहिल्यानी 4-5 महिने राहिली, दिपाळीला आल्या इकडे महिनाभर राहिली, नंतर परत गेली ती तिकडं. काय आत्महत्या केली होती? काय झालं नेमकं? आता तिचं काय झालं त्यांच्या दुईचं मला काही सांगता येत नाही. आम्हाला त्यांचं भांडण झालं काय झालं आम्हाला काही माहित नाही. त्यांचं कशावर काय झालं, ती आत्महत्या केली का पोरांनी मारली आम्हाला हे नाही सांगता येत. नेमकी कुटुंब तुम्हाला कमी लोक त्रास देतात नक्की? हे ते फक्त पैशासाठी देतात, पैशाचीच मागणी त्यांची. 25 लाख द्या आम्हाला, 25 लाख नाही तर जीवत मारतो अशा धमक्या देतात. 25 लाख द्या, मुलाला बी म्हणले 25 लाख द्या, नाही तर काही वावरं लिहून द्या. तिकडे गाडीत नेलं म्हणले वावरं लिहून द्या, नाही तर 25 लाख द्या, नाही तर तुला जीवत मारतो. त्याला काही सोडून द्यायनात लवकर. मग नंतर त्याला कवा सोडलं ती मला काही माहित नाही. मी तिथं जाग्यावर पडले होते, मला बेसुद्धा करलं होतं जाग्यावर मारून. मी जागेवर पाडलेली होते, मग मला नाही पुढचं सांगता येईल. मग नाही, काय कोण कोण आरोपी होते त्यामधले, काय होते त्यांची नावं काय माहिती तुम्हाला? मला मग मंगेश तांबरे माहितीये, अंकुश तांबरे माहितीये, दिलीप तांबरे माहितीये, आणि सिरत तांबरे माहितीये. ते भैर एक होता, दादासाहेब भैर. एवढ्याचे नाव मला माहिती येतं, बाकीचे नाव माहिती नाहीत. त्यांनी फेर धरल्यावर बाकीचे समोर उभा राहिले, आणि आम्हाला जवळच्या माणसाने खूप मारलं, म्हणजे लय मारलं सगळ्यांनी. आज तुम्ही एसपी साहेबांच्या दारात आलेला आहात. गेल्या 42 दिवसापासून संपूर्ण घटना घडलेली आहे. संपूर्ण लोकांनी ते व्हिडिओ बघितलेले महामारीचे. व्हिडिओ सगळ्यांनी बघितले, मात्र पण त्याचं व्हायना काही कसं, याच्यामुळे आम्ही आलेलो आहे. मग आता काय करायचं आम्ही नेमकं? आम्हाला सरकारने काहीतरी न्याय द्यावा ना, नाही तर मग आम्ही इथं जीव आत्महत्या करतो. आमची एवढीच मागणी आहे, आम्हाला एक न्याय द्या, नाही तर मग आम्ही इथं संपून घेतो. आमचं घरी कशाला जावं, आम्ही इथंच थांबणार आहेत, आम्ही उपोषण करणार आहेत. एवढंच करायचं आम्हाला. तर न्याय मिळाला पाहिजे आम्हाला काहीतरी. नसला न्याय होत तर मग आम्ही इथं आमचं जीवन संपित होत. काय तुमच्या अर्जामध्ये धमक्या वगैरे देण्याचा उल्लेख केलेला आहे? काय होते नेमकी? होत आहे ते मारून म्हणतात, पैसे मागत आहेत. परत आमच्या मुलीला जावायला धमकी दिली, येवायला धमकी दिली. त्यांना तसंच म्हणतात, येतो तुमच्याकडे 15 दिवसांनी, बघत होत तुमच्याकडे. आरोपी तुम्हाला मारतो, फोन करून बोलत आहेत. आरोपी तो बी हे बोललाय, अंकुश तांबरे बोलतोय स्वतः. हाणमार करून देखील हानमार करून आमच्या युवाला बोलतोय. तुझ्याकडे बघतो म्हणतो, तुला तमुकुला पैसा नाही, मग का हे देतो का पैसे त्याला? नक्कीच ज्या वेदना आहेत, हात बघितला तर मावशीचा देखील हे झालेलं आहे. नक्कीच माझ्यासोबत त्यांचे काही नातेवाईक आहेत. काय घडलं होतं नेमकी? तुम्ही बघू, एकीकडे पत्नी आहे, दुसरीकडे मुलगा आहे. दोघाला मारहाण झाली होती. आज तुम्ही एसपी साहेबांच्या दारात आलात. हे एकच घडलं. तिकडे मुलीचं ते राहत होते, ते त्यांचा वादविवाद झाला असेल. ते खोपोलीला ते 400-500 किलोमीटर तिकडचं, आम्हाला काही घटना माहिती नाही. पण मुलगी आणल्याच्या नंतर जाळायला ते घरी जाळायचे म्हणत, घरी जाळायचे तर पैसे म्हणले की दारात घेतले. ते दोन मोर दुसऱ्या दिवशी लगेच ते 8 तोळे घेतलं की दुसऱ्या दिवशी सावडायला एवढे पैसे लागते. आता तुमची मागणी काय असणार नेमकी एसपी साहेबांकडे? एसपी साहेबाकडे एकच मागणी, जो 17 तारखेला उपोषणला बसणार आम्ही, 13 लोकांपैकी एक जरी तिथे गैरहजर राहिला तर आम्ही इथं उपोषण सोडणार नाही. 4 दिवस जाऊ, 8 दिवस जाऊ किंवा 15 दिवस जाऊ. हे आज 45-46 दिवस होत आले, तरी त्यांचा फक्त नॉर्मली एक आरोपी अटक केलेला आहे त्यांनी. बाकीचे सारे मोकार सुटलेले आहेत. परत धमक्या देतात. मग
17 तारखेला उपोषण केल्याच्या नंतरच काय जे होईल ते दूध का दूध आणि पाणी का पाणी. काय आज तुम्ही एसपी साहेबांच्या दारात आलेलात, काय मागणी घेऊन आले? मागणी एवढीच आहे की एवढं हाणमार करून पोलीस लोक अजून काहीच त्याचा बंदोबस्त करीत नाहीत. ते नुसते असेच म्हणतात आम्हाला हे करा आम्हाला ते करा. त्यांना सगळं दिलंय जेवढं पाहिजे ते पोलिसांना लावी, पण त्यांचा अजून कुठंच हालचाल काहीच नाही. आरोपींना अटक केली. आरोपीला अटकच करीत नाहीत. फक्त नावाला एक आरोपी अटक केलेला आहे. नक्कीच हे संपूर्ण कुटुंबीय आहे, घोडके कुटुंबीय आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. पुन्हा एकदा ह्या महिलांचा मी तुम्हाला हात दाखवतो. या ठिकाणी बघू शकतो की अमानुष मारहाण जी आहे ती झालेली आहे. जवळपास 2 ऑपरेशन झालेले आहेत आणि इतके धक्कादायक जर मारहाण होत असेल तर बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिली आहे का आणि इथली पोलीस यंत्रणा काय करते आणि आरोपींना अटक का होत नाही हे देखील प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. नक्की येणाऱ्या काळामध्ये आणखी पुढं काय येते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कुटुंबाला न्याय मिळतोय का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.